नमस्कार. सविताच किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आपण नेहमीची हरभऱ्याच्या डाळीची पुरणपोळी न बनवता आज मुगाच्या डाळीची पुरणपोळी बनवणार आहोत. ती अतिशय हलकी, पचायला आणि चवीलासुद्धा तितकीच अप्रतिम असते. आणि मुगाची डाळ शीतल असते, त्यामुळे उन्हाळ्यात फायदेशीर असते. म्हणून आपण ही हाय प्रोटीन आणि कमी गॅस देणारी ही पोळी लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी उत्तम आहे. तर रेसिपीला सुरुवात करूया. अगोदर आपण गव्हाचे पीठ किंवा मैदा न वापरता आपण इथं बारीक रवा वापरतो आहोत. 2 वाट्या मी सुजीच्या चाळणीने, लहान चाळणीने चाळून घेत आहे. हा रवा खूप लहान आहे. जरी तुम्हाला जास्त असं पावडर पाहिजे असेल तर मिक्सरच्या भांड्यात तुम्ही अगोदर भरडून घेऊ शकता किंवा त्याची फाईन पावडर करून घेऊ शकता. तर इथं मी तसं न करता चाळून घेतले आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून आपण कोमट पाण्यात ही कणिक भिजवतो आहोत. सगळ्यात वेगळी आणि पौष्टिकसुद्धा आहे. सगळ्यात अगोदर आपण हे पीठ आपण भिजवून घेणार आहोत. नंतर आपण पोळीची तयारी करणार आहोत, पुरणपोळीची. तर अगोदर आपण आवरणाची तयारी करूया, मग सारणाची तयारी करूया. छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. खूपच चविष्ट अशा पोळ्या होतात. पण ह्या पिठाला थोडंसं जास्त मळावं लागतं किंवा तुम्ही मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं पीठ करून टाकलं आणि ते फिरवून जरी घेतलं हे पीठ नंतर भिजल्यानंतर, तरीसुद्धा हे खूप मऊ होतं, मैद्यापेक्षा मऊ होतं आणि पोळी अजिबात फुटत नाही. पण ह्याला छान असं मळून घ्यावं लागतं. ह्या पिठाला मळून थोडंसं जास्त पाणी टाकून असं मळलं आहे. थोडीशी सैलसर ठेवली आहे, कारण रवासुद्धा फुगतो आणि आपल्या पोळीलासुद्धा थोडीशी सैलसर कणिक लागतेच. म्हणून ही मी अगोदर कणिक मळून थोडंसं पाणी शिंपडून झाकून ठेवलं आहे. तर आता सारणाची तयारी करूया. 1 वाटी असं मुगाची डाळ घेतली आहे. 250 ग्रॅम आहे वजनी म्हणाल तर. स्वच्छ अशी निवडून घेतली आहे. तर ही स्वच्छ अशी धुवून घेऊया आपण. ह्याच्यावर थोडंसं पॉलिश असतं, ते पिवळं सगळं निघून जातं, धूळ मातीचे कणसुद्धा निघून जातात. म्हणून 3 ते 4 पाण्याने असं मी ही डाळ धुवून घेतली आहे. आणि ह्यात दुप्पट ते तिप्पट पाणी वतायचं आहे आपल्याला. जास्त पाणी वतलं तर आपलं पुरण पातळ होईल. म्हणून मी 2.5 वाट्या इथं पाणी वतलं आहे. जर तुम्हाला लागलंच तर नंतर तुम्ही गरम पाणी करून थोडंसं टाकू शकता पाणी. तर इथं मीठ टाकलं आहे थोडंसं, थोडीशी हळद टाकली आहे. छान अशी उकळी येऊन द्यायची आणि हा पांढरा फेस साईडला काढून घ्यायचा आणि ह्याच्यात 1 चमचा असं तूप टाकून घ्यायचं. खूप छान अशी मुगाच्या डाळीची पुरणपोळी तयार होते. तासनतास मऊ राहणारी, तोंडात टाकताच विरघळणारी ही खास पुरणपोळी आपण बघतो आहोत. तुम्ही एकदा जर खाल तर अशा पद्धतीनेच पुरणपोळी बनवाल, ही माझी 100% गॅरंटी आहे. तर पाहू शकता ही आपली डाळ किती छान अशी स्मूथ शिजली आहे. तिला गाळायची सुद्धा गरज नाही, पण गाळून घेते आहे. थोडेसे कण असतील तर ते निघून येतील, पण पाहू शकता तुम्ही अजिबात कण नाही राहिले यामध्ये. थोडीशी चिकट असते ही डाळ, त्यामुळं आपल्याला डाळ शिजवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची. मुगाची डाळ हरभऱ्याच्या डाळीपेक्षा लवकर शिजते, त्यामुळे पाणी बेतानेच ठेवायचे, जेणेकरून पुरण आपलं जास्त पातळ होणार नाही. म्हणून मी 1 वाटीला 2.5 वाटी असं पाणी टाकलं होतं. तर तुम्हाला लागलंच तर तुम्ही वरून गरम पाणी टाकू शकता. थोडीशी कणी राहिली असेल, शिजली नसेल तर पाणी टाकू शकता गरम. तर हे आपलं आता पुरण सगळं आपण गाळून घेतलं आहे, म्हणजे डाळ गाळून घेतली आहे. तर यामध्ये आपल्याला आता गूळ टाकायचा आहे. मुगाची डाळ थोडी असतानाच गोड असते, म्हणजे चवीला गोड असते. तर यामध्ये गूळसुद्धा तुम्ही 1 वाटीला पाऊण वाटी टाकला तरीही चालेल, पण इथं आम्हाला पोळ्या थोड्याशा गोड लागतात, म्हणून मी 1 वाटीला 1 वाटी असा गूळ टाकला आहे. तर बघू शकता तुम्ही 1 वाटी असा बारीक चिरून असा मी गूळ घेतला आहे, 1 वाटी, आणि तो टाकून घेऊया आपण यामध्ये. तर छान असा आपण हा गूळ मिक्स करून घेऊया. आणि ह्याचं पुरणसुद्धा लवकर बनतं, वेळ लागत नाही आणि खूप मऊसूत असं पुरण होतं आणि चवीलासुद्धा काही फरक वाटत नाही हरभऱ्याच्या डाळीपेक्षासुद्धा. मुगाच्या डाळीची पुरणपोळी पचायला खूप हलकी असते आणि उन्हाळ्यात
आपल्याला फायदेशीर आहे आरोग्यासाठी सुद्धा. तर आता गुळ आपण छान असा मिक्स करून घेतला आहे यामध्ये. तर एक जाड बुडाची कढई मी गॅसवर ठेवली आहे मध्यम आचेवर. त्यामध्ये तूप टाकून घेऊया. ऑप्शनल आहे, तूप नाही टाकलं तरीही चालेल. तर गूळ छान असा मिक्स झाला आहे. आता गॅसवर आपण कढई ठेवली आहे जाडबुडाची. त्यामध्ये 1 चमचा असं तूप टाकून घेऊया. तर थोडंसं तूप टाकून घेतलं आहे 1 चमचाभर. त्यामुळे पुरणाला खूप छान अशी चव येते. तर गूळ आणि डाळीचं हे मिश्रण आपण यामध्ये टाकून घेऊया आणि मध्यम ते लहान आचेवर हे पुरण करून घेऊया. आणि जाडबुडाची कढई घेतल्यामुळे पुरण कुठेही करपत नाही किंवा लागत नाही कढईला. त्यामुळे आपण मध्यम ते मोठ्या आचेवर केलं तरीही चालेल, पण सतत हलवत राहायचे, ढवळत राहायचे पुरणाला, म्हणजे खाली बुडाला लागत नाही. मुगाच्या डाळीची पुरणपोळी खूपच चविष्ट लागते. नक्की एकदा बनवून पहा, तुम्हाला आवडेल. मोठा गॅस आहे आणि आपण डाळ आणि गूळ एकत्र करून घेत आहोत. एकत्र झाला की आपण मध्यम ते लहान आचेवर पुरण असं बनवून घेणार आहोत. मुगाची डाळ चण्याच्या डाळीपेक्षा जास्त पाणी शोषते. डाळ शिजल्यानंतर गाळणीत टाकून त्याचे पूर्ण पाणी निथळून घ्यायचे. पुरण जर थोडे जरी पातळ वाटले तर ते गॅसवरच पूर्णपणे कोरडे करायचे, नाहीतर पुरण पातळ होतं आणि पुरण पातळ झाल्यामुळे पोळ्या आपल्या छान येणार नाहीत. अशा पद्धतीने अगोदर पुरण पातळ होतं. नंतर लहान ते मध्यम आचेवर आपण हेच मिश्रण घट्ट, जसं जसं आपण हे मिश्रण हलवत जाईल, ढवळत जाईल, थोडा वेळ जाईल, तसं तसं हे मिश्रण घट्ट होत जातं. मुगाची डाळ स्वतःहून थोडी गोडसर असते, त्यामुळे तुम्ही गूळ घालताना कमी जरी घातला तरीही चालेल. आणि यामध्ये मी मात्र 1 वाटीला 1 वाटी असा गूळ घातलेला आहे. तुम्ही थोडा जरी घातला, पाऊण वाटी, तरीही चालेल. तर पुरण आपलं थोडंसं कोरडं होत आलं आहे, बघू शकता ह्या पद्धतीने. लहान आचेवर मी ही प्रोसेस करत आहे. अगोदर मध्यम आचेवर, मध्यम ते मोठ्या आचेवर केली आणि यामध्ये फ्लेवरसाठी जायफळ आणि वेलची पूड टाकून घेतली आहे 1 चमचाभर अशी. एकत्र कुटून घेतली होती मी विलायची आणि जायफळ, आणि त्याची पावडर ह्या कढईमध्ये म्हणजे पुरणामध्ये टाकून घेतली अगदी शेवटी. आता पुरण आपण थंड व्हायला ठेवूया आणि हे पीठ बघूया. आपण अगोदरच पीठ मळून ठेवलं होतं आणि थोडंसं मी हळद टाकली नव्हती मळताना, म्हणून थोडंसं तेलात हळद टाकून हे पीठ आपण छान असं मळून घेऊया. ह्या स्टेजला तुम्ही मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं पीठ करून टाकून थोडे छोटे छोटे गोळे करून फिरवलं ना तरीसुद्धा ह्या पिठाला चिकटपणा येतो आणि आपला जो वेळ आहे तो वाचतो. इथं मी खलबत्त्याने छान असं कुटून घेत आहे हे पीठ. एकदम मऊ असं पीठ करून घ्यायचं आपल्याला, म्हणजे पुरण भरलं तरी पण आपलं हे सारण बाहेर येणार नाही, म्हणून हे पीठ आपण छान असं मळून घ्यायचं आहे. बघू शकता छान असं ग्लुटन तयार झालं आहे आपण कुटून घेतल्यामुळे. ह्या स्टेजला तुम्ही मिक्सरच्या भांड्यात टाकून हे पीठ छान असं मऊ करून घेऊ शकता. बघू शकता मैद्यासारखं आपलं हे पीठ छान असं, आपली ही कणिक मऊ झाली आहे. 1 पट गोळा घेऊन 2 पट आपण पुरण घेऊ शकतो. पुरण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं, नाहीतर ते आपण जेव्हा लाटतो ना तेव्हा ते बाहेर येतं आणि आपली पुरणपोळी फाटते. म्हणून पुरण पूर्णपणे थंड करून घेतलं आहे. पोळी काठापर्यंत भरली हवी असेल तर पिठाची पारी म्हणजे वाटी करताना कडा पातळ ठेवायच्या आणि मध्यभागी थोडे जाड असं आपलं हे पीठ ठेवून घ्यायचं. यामुळे सारण बाहेर येत नाही. आणि ही वाटी तुम्ही बघू शकता कडेने पातळ आहे आणि मध्यभागी जाड अशी करून घेतली आहे ही मी पारी. तर अंगठ्याने आपण आतमध्ये पुरण दाबायचं आणि बोटाच्या साह्याने हे पीठ आपलं वरती मोदकसारखं जुळवून आणायचं, म्हणजे हे कडा बंद करून घ्यायच्या वरच्या साईडला. पुरण अजिबात बाहेर येत नाही. पुरण पूर्णपणे थंड झाल्यानंतर पोळ्या लाटायला घ्यायच्या, नाहीतर सारण बाहेर येईल. हे पण महत्त्वाचं आहे. आणि पोळी लाटताना नेहमी हलक्या हाताने कडेने लाटावी, यामुळे सारण बाहेर अजिबात येत नाही. बघू शकता ह्या पद्धतीने. जर तुम्हाला हवं असेल तर पोळपाटावर तुम्ही एखादा
कागद घेऊ शकता किंवा बटर पेपर घेऊ शकता किंवा पोळपाटाला तुम्ही एखादं सुती कापडसुद्धा बांधून घेऊ शकता पोळी लाटताना. आता आपली पोळी छान अशी लाटून झाली आहे. मध्यम आचेवर आपण तवा गरम करून घेतला आहे. तूप किंवा तेल टाकायचं तव्यावर आणि पोळी आपली टाकून घ्यायची लाटलेली. थोडे बबल्स आले की पलटून घेतली आहे पोळी आणि खूप छान अशी टम्म अशी फुगते. मुगाच्या डाळीचे आपण पुरण करून घेतले आहे. ह्याला सारखी उलटपुलट करायची नाही, नाहीतर पोळी फुटेल. अशी अलगद अशी पलटून घ्यायची. सारखी सारखी उलटपुलट करायची नाही. जास्त उलटपुलट केली की आपली ही पोळी फुटते. ह्या पद्धतीने आपण खरपूस अशी पोळी भाजून घेतली आहे. अशाच पद्धतीने बाकीच्यासुद्धा पोळ्या लाटून आपण भाजून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही, ह्या पद्धतीने मी सगळ्या पोळ्या लाटून घेतल्या आहेत, खरपूस भाजून घेतल्या आहेत मध्यम आचेवर आणि तूप किंवा तेल लावून मस्त अशा तयार आहेत आपल्या पोळ्या. बघा आपली ही मुगाच्या डाळीची पुरणपोळी किती छान मऊ अशी तयार झाली आहे. भरपूर सारण अगदी शेवटच्या टोकापर्यंत गेलं आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.